नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आज आपण पाहणार आहोत. अवधूतने नैनाला फोन केलेला असतो, पण मात्र नैनाचा फोन हा कलाने उचललेला असतो. अवधूत नैना समजून कलाशी बोलत असतो, तर कला फक्त त्याच्या प्रश्नाला हो म्हणत असते. तर अवधूत म्हणतो की काय झालं, तू फक्त होच बोलतीयस. ठीक आहे, मी समजू शकतो. आज दिवसभर खूप दगदग झाली असेल ना तुझी. आता एवढ्या लोकांसाठी स्वयंपाक करणं हे सोपं थोडीच आहे. तूही दमली असशील, आता आराम कर. तर लगेच कला फोन ठेवून देते. अवधूतचा फोन झाल्यानंतर कला स्वतःशीच म्हणते, बापरे, आता मला वाटतं की अजून खूप वेळ बोलावं लागणार. पण मला आधी असं वाटायचं की या गाव चांदेकरला फक्त भांडता येतं, पण आज लक्षात आलं की त्याला छान बोलता सुद्धा येतं. त्यानंतर रात्री नैना घरी येते. नैना दारातून आतमध्ये येते तर समोर कला उभीच असते. कला नैनाकडे खूप रागाने पाहत असते. हे सगळं पाहता नैना देखील खूप घाबरते. कला नैनाला थांबवत म्हणते, ताई, तू एवढ्या रात्री कुठे गेली होतीस? एवढ्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत म्हणून मला फक्त तुझी काळजी वाटली. तर नैना लगेच कलावरतीच ओढत म्हणते, मी तुझी मोठी बहीण आहे, त्यामुळे ही उलट तपासणी नको. नैना लगेच म्हणते, हो ग, तूच मोठी आहेस, पण जर एवढ्या रात्री तू बाहेर गेली होतीस हे जर आईला समजलं तर काय होईल? नैना लगेच कलाला म्हणते, लग्न ठरलेल्या मुलीला असे उलट प्रश्न विचारायचे नसतात. नैना लगेच तिथनं निघून जायला लागते. तर कला तिला थांबवत म्हणते, ताई, तू खोटं बोलतीयस. मला माहितीये की तो अगाऊ चांदेकर हा तुझ्या बरोबर नव्हता. कलाचं हे सगळं बोलणं पाहता नैना खूप घाबरून जाते आणि स्वतःशीच म्हणते, हिला कसं काही समजलं की मी अद्वैत सोबत नव्हते. हिला सगळं समजलं तर नाहीये ना? कला म्हणते, ताई, तू तुझा फोन घरीच विसरली होती. त्यावरती अद्वैत चांदेकरचे खूप मिस कॉल होते. तर त्याचा कॉल उचलून मला नाईलाजाने त्याच्याशी बोलावं लागलं. त्यामुळे तू त्या आगाऊ चांदेकर बरोबर नव्हतीस हे मला माहितीये. त्यामुळे तू प्लीज खोटं बोलू नकोस. तर नैना लगेच म्हणते, थँक गॉड हिला काही समजलं नाहीये, नाहीतर आज संपलेच होते. कला नैनाला विचारत असते की तू सांग मला की एवढ्या रात्री तू कुठे गेली होतीस? तर नैना लगेच कारण बनवत सांगते की मी स्पिन्स्टर्स पार्टीसाठी गेले होते. कला विचारते की स्पिन्स्टर पार्टी म्हणजे? तर नैना लगेच सांगू लागते, ज्या मुलीचं लग्न ठरतं त्या मुलीला सगळे मिळून पार्टी देतात, त्या पार्टीला स्पिन्स्टर्स पार्टी असे म्हणतात. माझं लग्न आज असं अचानक ठरलं, त्याच्यामुळे त्यांनी मला इन्व्हाइट केलं. नैना कलावरती खूप ओरडते, त्यामुळे कलाला देखील तिला काहीच बोलता येत नाही. नैना तिच्यावरतीच ओढून आतमध्ये निघून जाते. त्यानंतर इकडे दुसरीकडे अद्वैतच्या घरी अंगठी खरेदी करायचा प्लॅन सुरू असतो. तर आबा सरोजला म्हणतात, अंगठी खरेदी करायची, त्यामुळे विहीनबाईंशी तुझं बोलणं झालं का? तर सरोजबाईंनी देखील आबाला म्हणतात, हो हो झालं, मी त्यांना आपल्या पेटीवरच बोलवून घेतलंय. त्यांना म्हटलं की अंगठी खरेदी करायची तर यांच्या दोघांचीही पसंती व्हायला हवी. आबा म्हणतात, आपल्या होणाऱ्या सुनेला पारंपरिक आशीर्वाद म्हणून एक दागिना द्यायचा असतो. तर मी म्हणतो की चंद्रहार देऊयात. तर लगेच रोहिणी ओरडत म्हणते, तो हार माझ्याकडे, तुम्हाला माझ्याच वस्तू दुसऱ्यांना का द्यायच्या असतात? आबा म्हणतात, अगं मी फक्त हे सुचवलं. रोहिणी खूप ओरडत असते. तर अद्वैत म्हणतो, अगं आत्या नको ओरडू, आबांनी फक्त सुचवलंय, त्यांनी तो दागिना दिलेला नाहीये अजून. आणि परंपरा किंवा शास्त्रानुसार काहीतरी द्यायचं झालं तर नैना ते आनंदाने एक्सेप्ट करेल. मल्टिलिस्टिक गोष्टींपेक्षा ती नात्याला जास्त महत्त्व देते. अगं तुझ्या दागिन्यावरचा हक्क तुझाच आहे. अद्वैतचं हे सगळं बोलणं पाहता रोहिणी स्वतःशीच म्हणते, हा अद्वैत त्या नैनाच्या मागे इतका वेडा झालाय ना, पण जेव्हा खरं कळेल ना तेव्हा हा फार वेडा होईल. त्यानंतर इकडे दुसरीकडे नैना राहुलला फोन लावत असते, पण राहुल मात्र तिचा कॉलच उचलत नसतो. तर नैना लगेच राहुलला मेसेज करून सांगते की राहुल, तू फोन का नाही उचलत आहेस? मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर हवंय, तुझं माझ्यावरती खरंच प्रेम आहे ना? त्यानंतर इकडे दुसरीकडे संगीता खरेदीला जाण्याच्या गडबडीत असते. तर संगीता कलाच्या बाबांना म्हणत असते की आपल्याकडे टाइम नाहीये, तुम्ही आवरा टापाटप, तुम्हाला येळेची काही किंमतच नाहीये. तर कला तिच्या बाबांना चहा घेऊन आलेली असताना तिचे बाबा तिला म्हणतात की बघ कले, लगीन झाल्यापासनं रोज 10 वाजता घर सोडतोय आणि ही मला म्हणते की तुम्हाला येळेची किंमत नाही. संगीता मात्र म्हणत असते, अहो अटपाना लवकर. तर लगेच कला तिच्या आईला म्हणते, अगं आई, अजून भरपूर वेळ, अजून त्यांची पेढी सुद्धा उघडली नसणार. संगीता म्हणते, अगं त्यांची मुलाकडची बाजू, आपली मुलीकडची बाजू, आपण जर येळेवरती नाही गेलं तर बरं नाही दिसणार, म्हणून येळेवरती जायचंय. कलाचे बाबा म्हणतात की तुझं सगळं ठीक आहे, पण आपल्याकडं पैक कुठे आहेत, रिकामा हाताने जायचं का? कला मात्र म्हणते, बाबा तुम्ही पैशांची काळजी करू नका, तुम्ही तिकडे जा, मी करते काहीतरी मॅनेज. माझी पैशांची सोय झाली की मी चांदेकरांच्या दुकानाबाहेर आल्यानंतर तुमच्यापैकी कोणाला तरी फोन करेल, मग तुम्ही बाहेर येऊन ते पैसे घेऊन जा. संगीता मात्र कलाला म्हणत असते, जपून राहा, तू जर तिथं आली आणि तुला जर कोणी बघितलं तर घोळ व्हायचा. कला म्हणते, अगं मी कोणालाही दिसणार नाही याची काळजी घेईल.
कला नैनाला बोलवण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. त्यानंतर कला नैनाच्या रूममध्ये आल्यानंतर ती नैनाला पाहते तर नैना तयारच झालेली नसते. नैना खूप अपसेट असते तर कला विचारते की काय झालंय. तेवढ्यात लगेच नैनाच्या मोबाईलवरती राहुलचा मेसेज येतो. ते सगळं कला पाहणार लगेच नैना तिचा फोन उलटा करून ठेवते. कला म्हणत असते, अगं आज तुझ्या लग्नाच्या खरेदीचा दिवस आहे, सगळं तुझ्या मनासारखं होत आहे, तरी तुझा असा चेहरा का उतरलाय. नैना लगेच तिच्यावरती सोडत म्हणते, कला तू जरा गप्प बस. तर नैनाचं बोलणं पाहता नैनाची आई म्हणते की काय चुकीचं बोलतीये ती, बरोबरच तर बोलतीये. आता लग्न ठरलंय तुझं, त्यामुळे तू अशा गोष्टी सोडून द्यायला पाहिजे. तू या सगळ्या गोष्टीचा विचार करू नको, तुझं आवरून घे. संगीता नैनाला साडी देत म्हणते, तू ही साडी नेस, चांगली दिसशील. आणि आज जेव्हा माझी नैनी ही साडी नेसेल ना, तेव्हा त्या सोन्याच्या दुकानामध्ये सोन्यापेक्षा बी जास्त चमचम करल. तर कला लगेच म्हणते, खरंच ग ताई, या साडीत तू खरंच खूप सुंदर दिसशील. नैना म्हणते, आज माझा मूडच नाहीये. लगेच तिथे काजल आलेली असते. काजल म्हणते, काय हो खऱ्यांची परी, मूड नसायला काय झालंय, आणि एवढं सगळंच तर मिळतंय, आणि मेन म्हणजे लग्न करायची हौस तर तुझीच होती ना. नैना आणि काजूचे भांडणं झुपायला लागतात. तर कला लगेच म्हणते, तू बाबांचं आवरलं की नाही ते बघ. लगेच काजल तिथनं निघून जाते. संगीता नैनाला समजून सांगते आणि तिला लवकरात लवकर रेडी व्हायला सांगते. त्यानंतर इकडे दुसरीकडे सरोज वहिनी व सगळे पेढीवरती जाण्यासाठी रेडी होत असतात. तर सगळेच दागिने खरेदी करण्यासाठी बाहेर निघून जातात. इकडे दुसरीकडे कलाला पैशांची गरज असते, त्यामुळे पैसे द्यायचे म्हणून कला तिचे कानातले मोडणार असते. तर कला तिच्या बॅगेतून कानातले काढते. कला सोनाराकडे ते कानातले देते. तर ते सोनार कलाला म्हणू लागतात, हे कानातले खूप जुन्या पिढीतले आहेत, त्याच्यावरची नक्षी सुद्धा लय भारी आहे, अस्सल सोनं आहे. असं सोनं आजकाल बघायला सुद्धा मिळत नाही, कशाला मोडतीयेस. तर कलाला लगेच पैशांबद्दलचं बोलणं आठवतं. कला लगेच अपसेट होत सांगते की काका पैशांची थोडी गरज होती. ते सोनार त्या कानातल्याचं मोल करू लागतात. तर लगेच कला म्हणते, काका 1 मिनिट मला द्याल. कला ते कानातले आपल्या हातात घेते. तर ती खूप अपसेट झालेली असते. कला कानातल्याकडे पाहत तिच्या आजीला म्हणते, अगं आजी, तुझी आठवण म्हणून मी हे कानातले इतके वर्ष जपलं, पण आता माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. नैनाताईसाठी माझ्याकडून मी हे नक्कीच करू शकते. तर कला ते कानातले मोडण्यासाठी सोनारांकडे देते. त्यानंतर इकडे दुसरीकडे संगीता व सगळे पेठेमध्ये पोहोचतात, म्हणजेच दुकानामध्ये येतात. त्यानंतर लगेच तो मॅनेजर अद्वैतला फोन करून सांगतो की खरे फॅमिली आणि मॅडम इथे आलेत, त्यांना बसायला सांगितलंय तर ते बसलेत. नैनाची मावशी तिला म्हणते की नशीब काढलंस, आता 3 दिवसाने हे सगळं तुझंच होणार आहे. तर लगेच नैना स्वतःशीच म्हणते, हो हे सगळं माझंच होणार आहे आणि मी याची मालकीण होणार आहे हे खरं, पण अद्वैतशी लग्न करून नाही तर राहुलशी लग्न करून. तर इकडे कला पैसे देण्यासाठी दुकानासमोर येते. कला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते पण कोणाचा फोनच लागत नसतो. तर कला विचार करते की आता यांना पैसे कसे नेऊन देऊ. कला विचार करते की पेढी आत्ताच उघडली असं वाटतंय आणि चांदेकरही नाही आलेत, मी आज जाऊन पटकन पैसे देऊन येऊ का. तर इकडे कला आतमध्ये येते आणि तिच्या आईला म्हणते की मॅडम तुमचं पार्सल आणलंय. तर नैना पार्सल देऊन तिथनं दुकानातनं निघायला लागते. तर लगेच समोरनं अद्वैत आणि त्याची सगळी फॅमिली येते. त्यांना समोर पाहता कलाची आई खूप घाबरून जाते. तर ती स्वतःशीच म्हणते, ही कला बिना तिला इथे येऊ नको म्हणून सांगितलं होतं म्या, पण ऐकतच नाही. हिला आता अद्वैतरावांनी बघितलं ना तर वाट लागल. तर सरोज वहिनी म्हणते, तुम्ही खूपच लवकर पोहोचलात. संगीता लगेच म्हणते, त्याचं काय झालं, साखरपुड्याची अंगठी घ्यायची होती आणि लग्न बी 4 दिवसावरती आलंय, म्हणलं उगाच उशीर नको. लगेच ते अंगठ्या बघायला जायला लागतात. तर संगीता म्हणते, आपण हिऱ्यांच्या अंगठ्या बघूयात. सगळे अंगठ्या बघण्यासाठी दुसरीकडे जातात. सगळे गेल्यानंतर अद्वैत नैनाला म्हणतो, नैना अंगठी मला तुझ्या पसंतीचीच हवी. तर लगेच ते दोघेही अंगठी पाहण्यासाठी येतात. अद्वैत तिथल्या लोकांना सांगतो की आपला बेस्ट डिझाईन दाखवा. तर ते लगेच एक एक करत अंगठी दाखवायला लागतात. तर अद्वैत लगेच तिथल्या अंगठ्यांबद्दल नैनाला माहिती सांगायला लागतो. अद्वैतचं बोलणं पाहता नैना स्वतःशीच म्हणते, आला मूळ पदावरती, आता लगेच लेक्चर सुरू करेल. अद्वैत नैनाला अंगठी चूज करायला लावतो. इकडे दुसरीकडे कलाला काय करावं काही सुचत नाही. कला विचार करते, सगळेच बिझी दिसतायत, पळते मी पटकन. पण लगेच समोर सरोज वहिनी येते. कला तिथे खूप वेळची उभी असते. तर तिथले लोक विचारतात की मॅडम नेमकं तुम्हाला काय हवंय. तर कला सांगते, मला अंगठी हवी आहे. तो माणूस कलावरती खूपच मोठ्याने ओढत म्हणतो की तुम्हाला नेमकं कुठल्या प्रकारची अंगठी हवी आहे. त्याचं बोलणं अद्वैतपर्यंत ऐकू जातं. अद्वैत लगेच मागे वळून पाहतो. कला लगेच तिच्या डोक्यावरती ओढणी घेते. नैना अंगठी सिलेक्ट करत असते. तर ती राहुलला विचारत असते की कुठली अंगठी सिलेक्ट करायची. तर राहुलच्या सांगण्याप्रमाणे नैना रिंग सिलेक्ट करते. इकडे नैना देखील जायला लागते
आणि अद्वैत देखील त्याची अंगठी सिलेक्ट करण्यासाठी जायला लागतो. तर त्यांच्या दोघांचीही एकमेकांना धडक होत. अद्वैत कलाला पकडण्याच्या नादात तिच्या हातामध्ये ती रिंग घालतो. कलाच्या डोक्यावरचा पदर देखील खाली आलेला असतो. तर अद्वैत लगेच कलाला पाहतो. सगळेच त्यांच्याकडे पाहत असतात. कलाला पाहता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. लगेच संगीता म्हणते, नैनीच्या साखरपुड्याची अंगठी कलाच्या बोटात गेली. दिव्याई नेमकं हे चाललंय तरी काय? अद्वैतही पाहतो की अंगठी कलाच्या बोटात गेलीये. अद्वैत ओरडत विचारतो की तू काय करतीस इथे? आधी ती बोटातली अंगठी काढ. ती अंगठी माझ्या होणाऱ्या बायकोची आहे. कला अंगठी काढण्याचा प्रयत्न करत असते पण ती काही निघायलाच तयार नसते. त्यानंतर इकडे दुसरीकडे नैना राहुलला म्हणते की तू माझ्या बोटात अंगठी घाल. मला तुझ्या भावाशी नाही साखरपुडा करायचा. राहुलने नैनाला इतकं समजून सांगितल्यानंतर देखील नैना काय ऐकायलाच तयार नसते. तर राहुल लगेच तिच्या बोटामध्ये अंगठी घालतो. इकडे अद्वैत ओरडत म्हणत असतो की हँड क्रीम घेऊन या आणि तिच्या बोटातून ताबडतोब अंगठी काढा. इकडे कोणालाच काही सुचत नसतं की आता काय होणार नेमकं. हा अद्वैत तर खूप चिडलाय. अद्वैत नैनावरती खूप ओरडतो. अद्वैत तिला विचारत असतो की तू इथे काय करतीयेस? कला अद्वैतला सॉरी म्हणते आणि तिथे निघून जायला लागते. पण अद्वैत कलाला थांबवत म्हणतो, सॉरी म्हणून तू पळवाट काढायची नाहीस. तू इथे काय करतीयेस? तुला माहिती नाही हे माझं शॉप आहे. बाहेर लिहिलंय ना चांदेकर ज्वेलर्स. तर तू इथे काय करतीयेस? कला अद्वैतच्या हातात ती अंगठी काढून देते. अद्वैत कलावरती खूप ओरडतो. तर कला म्हणते की तुझ्यासारख्या मॅनर्स नसलेल्या माणसाबरोबर मला वाद घातण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. कलाचे हे बोलणं ऐकताच सरोज वहिनीला देखील खूप राग येतो आणि ती कलाला सांगते की या पेढीमध्ये परत पाऊल ठेवायचं नाही. आत्ताच्या आत्ता तू इथनं निघून जा. पण नैना जाता जाता सांगून टाकते की यापुढे मी आयुष्यात कधीच या दुकानात पाऊल ठेवणार नाही. आणि ती रागातच तिथनं निघून जाते. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे कलाच्या वागण्यामुळे अद्वैत टेन्शनमध्ये असतो. तर सरोज वहिनी अद्वैतला समजावत सांगतात की तिथे आबा होते म्हणून मी शांत बसले. नाहीतर तिची जागा मी तिला केव्हाच दाखवली असती. त्या मुलीचा कुठलाही प्लॅन सक्सेसफुल होऊन देणार नाही. त्यानंतर इकडे दुसरीकडे संगीता म्हणत असते, लग्न जवळ येतंय, आता आपल्याला आपल्या ताईच्या घरी जायला हवं. तर कला म्हणते, आई काय ग असं का करतेस? काही विधी आपल्या या घरात व्हायला हव्यात. काहीच गडबड होणार नाही, शब्द आहे तुझ्या कलाचा. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.